छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील मौजे घोडेगाव आणि खिरडी ही गावे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत निवडली गेली। ही दोनही गावे शेतीवर अवलंबून असून मका, सोयाबीन, अद्रक, हळद, टोमॅटो आणि मोठ्या प्रमाणावर भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात। मात्र अनियमित पर्जन्यमान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेती उत्पादनावर मर्यादा येत होत्या। ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणलोट समिती आणि ग्रामसभेची मान्यता घेऊन सन 2021-22 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली। जलसंधारणामुळे वाढले पाणी, वाढले उत्पादन। मी सरपंच ज्ञानेश्वर मातकर, ग्रामपंचायत खिरडी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। कृषी विभाग अंतर्गत राबवण्यात आलेल्या पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत आम्ही खिरडी गावामध्ये एक पाणलोट समिती स्थापन करून त्या पाणलोट समितीच्या अंतर्गत एक CNB आणि 5 गॅबियन बंधारे व तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टरवर स्वयंचलित यंत्रणे तसेच सिंचनासाठी ठिबक मोटार संच व या अंतर्गत महिला बचत गटांना आम्ही कर्ज वाटप केले व्यवसायासाठी। या योजनेअंतर्गत आमच्या गावाचा बराचसा कायापालट झाला। नमस्कार, मी ज्ञानेश्वर तारगे, प्रकल्प कारवाई नियंत्रणा खुलताबाद, प्रकल्प क्रमांक 2। आज आपण खिरडी येथे गॅबियन बंधाऱ्याच्या स्ट्रक्चरवर उभे आहोत। या प्रकल्पाअंतर्गत आपल्या 27 गॅबियन बंधाऱ्याचे कामं आपण प्रस्तावित केले होते, त्यापैकी 17 कामे आपण पूर्ण केलेली आहेत। एक CNB आपण पूर्ण केलेला आहे, 4 शेततळे पूर्ण केलेले आहेत। त्यासोबतच वन विभागाचे 12 कामं आपण प्रस्तावित केलेले आहेत। या गॅबियन बंधाऱ्याचा फायदा असा झालेला आहे की आता पाण्याची पातळी जे इथं डिसेंबर नंतर इथं पाणी पातळी कमी व्हायची झपाट्याने, तर हे पाणी साचल्यामुळे आता ह्या एका नाल्यावर आपण एक CNB आणि 3 गॅबियन बंधारे घेतलेले आहेत। याचा परिणाम असा झालेला आहे की पूर्णतः ह्या ओढ्यामध्ये, या नाल्यामध्ये पूर्ण पाणी साचलेले, सध्या पाणी वाहत आहे आणि यामुळं या परिसरातील विहिरीची पाणी पातळी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे या परिसरातील रवी पेरणीचं क्षेत्र सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे। या प्रकल्पामध्ये या NRM कामासोबतच आपण उत्पादन पद्धती अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास एक 72 लाख रुपयाचं वेगवेगळे अवजारं, ठिबक सिंचन संच, विद्युत मोटार संच, पाईपलाईन इत्यादी बाबीसाठी आपण मदत केलेली आहे आणि त्यातून हे उपलब्ध झालेला पाणीसाठा त्यांना त्यांच्या पिकाला वापरण्यासाठी मदत झालेली आहे। त्यासोबतच यांत्रिकीकरणाला चालना म्हणून आपण इथं वेगवेगळे अवजारं सुद्धा या उत्पादन पद्धती अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे। या भागामध्ये हळदीचं क्षेत्र असल्यामुळं हळद प्रक्रिया युनिट सुद्धा आपण उत्पादन पद्धती अंतर्गत शेतकरी गटाला दिलेलं आहे। ते आता ह्या वर्षी चालू होईल आणि त्यातून शेती उत्पादनावर, हळदीवर प्रक्रियाचा उद्योग सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये उभा राहणार आहे। त्यासोबतच लाईव्हलीहूडसाठी आपण 15% निधीमधूनही आपण वेगवेगळे जे गट आहेत, इथं महिलांचे गट आहेत, तर त्या गटांना सुद्धा आपण मदत केलेली आहे। त्यांना फिरते भांडवल उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातूनही त्यांना उपजीविकेचं साधन आपण निर्माण करून दिलेलं आहे। ओव्हरऑल या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ह्या प्रकल्पांतर्गत जे गावं आहेत 7, त्या गावामधल्या शेतकऱ्यांची उत्पादनामध्ये कशी भर पडेल या दृष्टीने प्रयत्न केलेले आहे आणि त्याचा फायदा आपल्याला ह्या पहिल्याच चांगल्या पाऊस पडलेल्या सीझनमध्ये दिसून येत आहे। पाणी पातळी वाढलेली आहे, रबीचं क्षेत्र वाढलेलं आहे, भाजीपाल्याचं क्षेत्र वाढलेलं आहे। या प्रकल्पांतर्गत सुमारे 47% नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन NRM घटकांची कामे पूर्ण झाली। या कामांमुळे विहिरींच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली, अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आणि शेती उत्पादनात स्पष्ट वाढ दिसून आली। या दोनही गावांमध्ये भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याची आणि वेळेची बचत झाली आहे। परिणामी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे। शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन लाभार्थींची निवड करण्यात आली। लाभार्थी शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन, विद्युत पंप संच, चारा कटर, पाईप्स आणि इतर शेती अवजारे खरेदी केली। यामध्ये 10% ते 20% लोकवाटा भरून शासकीय अनुदानाचा प्रभावी वापर करण्यात आला। या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ वाचला, उत्पादन खर्च कमी झाला आणि शाश्वत शेती पद्धती अंगीकारण्यास मदत झाली। यावर्षी आम्हाला आमचे कृषी अधिकारी तारगे सर यांनी मार्गदर्शन केलं की गटाला प्रधानमंत्री सूक्ष्म योजना अंतर्गत 2.0 या योजनेचा काहीतरी फायदा घ्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही की यावर्षी आपण हळदीचं प्रोजेक्ट घ्यायचं आणि मी ते प्रोजेक्ट घेतलं। प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना 2.0 यामध्ये आम्ही आता मशिनरी घेतलेला आहे, ते तुम्हाला मी दाखवतो।
माझे नाव अजिनाथ काशीनाथ चव्हाण, राहणार घोडेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. तर सध्या आपण माझ्या शेततळ्यावर उभे आहोत. तर मला शेततळे प्रधानमंत्री जलसिंचन योजना या अंतर्गत घटक शेततळे मंजूर झाले आणि माझ्या शेतीचा गट नंबर आहे 185. यामध्ये मला 34x34 शेततळे मंजूर झालेले आहे. तर त्या संदर्भात मला सदावर्ती साहेबांनी खूप मदत केली आणि या शेततळ्यामुळे माझ्या उत्पन्नात बरीचशी वाढ झालेली आहे. या योजनेअंतर्गत झालेले शेततळे यामुळे मला भरपूर फायदा झालेला आहे. माझे नाव अक्षय दगडू चव्हाण, राहणार घोडेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत मला ही कडबा कुट्टी मशीन मिळाली आहे. ही मशीन मिळाल्यानंतर माझे काम सोपे झाले आहे. माझ्या गायींच्या दुधामध्ये वाढ झाली, त्यामुळे माझे उत्पन्न वाढले आणि मला आर्थिक फायदा झाला. तसेच ही मशीन आल्यामुळे 4 लोकांचे काम 1 माणसावर आले, त्यामुळे मनुष्यबळ कमी लागले. या योजनेचा मला फायदा झालेला आहे. मला असं वाटतं राज्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसुद्धा या योजनेचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्याची आर्थिक प्रगती व्हावी. लोकसहभागातून सुजलाम सुफलाम गाव. जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आज घोडेगाव आणि खिरडी ही गावे सुजलाम सुफलाम भविष्याकडे यशस्वी वाटचाल करत आहेत. ही केवळ पाणलोटाची कामे नाहीत, तर शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेले सकारात्मक परिवर्तन आहे. आणि हाच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 चा खरा आणि प्रेरणादायी यशप्रवास आहे.